नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनबाबत कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुनी पेन्शन योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे। नियुक्ती 1 नोव्हेंबर 2025 पूर्वी झालेल्या पण अनुदान मंजुरीला झालेल्या विलंबामुळे जुनी पेन्शन नाकारण्यात आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे। न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की पेन्शनसाठी नियुक्तीची तारीख हीच निर्णायक ठरेल। विभागाला किंवा तुकडीला 100% अनुदान नंतर मिळाले हा जुनी पेन्शन नाकारण्याचा आधार होऊ शकत नाही। मित्रांनो, या निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि DCPSचा पर्याय स्वीकारलेला नसलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी असे आदेश देण्यात आले आहेत। तसेच DCPS अर्थात नव्या अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम 4 आठवड्यांच्या आत परत करण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत। हा निर्णय न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने रमाशंकर मिश्रा आणि इतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या याचिकावर दिला आहे। सुनावणी दरम्यान औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या पूर्वीच्या निर्णयांचाही आधार घेण्यात आला आणि त्याच भूमिकेची पुनरावृत्ती नागपूर खंडपीठाने केली। दरम्यान राज्य सरकारने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगत सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून कोणतीही स्थगिती नसल्याचे नमूद करत नागपूर खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावली। या निर्णयामुळे राज्यातील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मात्र हा निर्णय संबंधित प्रकरणातील याचिकांकर्त्यांसाठी असून इतर पात्र कर्मचाऱ्यांवर त्याचा काय परिणाम होतो याबाबत पुढील प्रशासकीय निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।